नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या भागात आपण बघणार आहोत शेवग्याचा रस्सा आणि मसाला गवार. खरं तर ह्या भाज्या खूप साध्या आहेत, पण वेगळ्या पद्धतीनं बनवल्यामुळं त्या खूप बहारदार बनलेल्या आहेत. शेवग्याची शेंग अशी वेगळ्या भांड्यात आपण उकडून घेणार आहोत 10 मिनिटांसाठी. उकडताना थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे शेंगा छान लागतात. शेंगा उकडून तयार आहेत. डाळी तिन्ही प्रकारच्या घेतलेल्या आहेत: तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ. आणि 4 शिट्ट्यांवर शिजवून घेतलेला आहे. शिजवताना टोमॅटो आणि मीठ घातले. ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि कढीपत्ता लागणार आहे. आता हे वाटण बनवून घेऊया आपण. आपल्याला हव्या त्या प्रमाणात ओलं खोबरं घ्यायचं आहे. त्यावर कोथिंबीर आणि आलं लसूण टाकूया आणि मिक्सरला हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. चमचाभर तेलावर जिरे मोहरी तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर हिंग आणि हळद टाकायचं आहे. कढीपत्तासुद्धा टाकून देऊया. आता हे जे वाटण करून घेतलेलं ते टाकायचं आहे. वाटण टाकल्याबरोबर अतिशय खमंग सुगंध सुटला आहे बघा. वाटण चांगलं परतून घेऊया. नक्की बनवा हा रस्सा, खूप छान होतो टेस्टला. कांदा लसूण मसाला चवीप्रमाणे टाकायचा आहे. मसाल्यात एकजीव होईपर्यंत कांदा लसूण मसाला परतून घेऊया. तेल सुटायला लागले म्हणजे चांगला मसाला परतला गेलाय. गरम मसाला टाकलाय अर्धा चमचा. गोडा मसाला सुद्धा टाकू शकता तुम्ही. आता शिजवलेल्या डाळी टाकून द्यायच्या आहेत त्यामध्ये. तिन्ही डाळी एकत्र आहेत ह्या. तुम्ही एकच डाळ सुद्धा घेऊ शकता. शेंगा सुद्धा त्यामध्ये मिक्स करूया. मीठ टाकून शेंगा उकडल्यामुळं चव आतपर्यंत मुरते. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा पाणी यात मिक्स करायचं आहे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही, त्यामुळं रस्सा पाणचट होऊ शकतो. प्रमाणातच पाणी टाका, त्यामुळं मस्त चवदार अतिशय सुंदर रस्सा तयार होतो. चवीप्रमाणे मीठ टाकूया. आणि थोडीशी कोथिंबीर. ओलं वाटण टाकल्यामुळं छान टेस्ट येते. बऱ्याचदा ओलं खोबरं आपल्याकडं तसंच पडून राहतं. अशा वेळी या भाज्या करायला काहीच हरकत नाही. हे बहारदार जेवण बघून रुसलेला नवरासुद्धा खुदकन हसणार आहे. नक्की बनवा ही डिश. उकळी आली रश्शाला. तयार आहे रस्सा. आता गवार बनवून घेऊया. कढई तापत ठेवलेली आहे. त्यावर निवडून घेतलेली स्वच्छ धुतलेली गवार परतून घ्यायची आहे. गवार अशी वेगळी परतून घेतल्यामुळं त्यातला हिरवा कच्चा वास निघून जातो. भाकरी किंवा चपाती केल्यानंतर तापल्या तव्यात ही गवार परतून घेतली तरी चालते. फोडणीत जर डायरेक्ट आपण गवार टाकली तर बऱ्याचदा चव चांगली लागत नाही. त्यासाठी अशी वेगळी परतूनच घ्यायची. डाग पडेपर्यंत आपण परतणार आहोत. आता बघू शकताय पाण्याचं अंश निघून गेल्यानंतर त्याला हिरवागार रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि मऊसरपणासुद्धा आलेला आहे. अजून थोडा वेळ आपल्याला परतायची आहे. बारीक डाग पडेपर्यंत परतूया. त्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आहे. अगदी थोडं, खूप जास्त तेल टाकू नका. त्यामुळं पटकन भाजली जाते आणि डागसुद्धा बारीक छान पडतात. भाजली गेली आहे. आता बाजूला ठेवूया आणि यासाठी लागणारी फोडणी बनवून घेऊया. पातेल्यात चमचाभर तेल घेतले मी. त्यावर नेहमीप्रमाणेच 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकूया. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. मोहरी जर कच्ची राहिली तर भाजी अजिबात चांगली लागत नाही.
मोहरी फुटल्यानंतरच बाकीचे साहित्य टाकायचे. 1 चमचा हिंग आणि आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि टोमॅटोचे काप. आलं लसूण फुलेपर्यंत फोडणीत आपण व्यवस्थित परतून घ्यायचं. हे खमंग सुगंध येईपर्यंत आलं लसूण परतून घ्यायचं आहे. हळद टाकूया चमचाभर. तुम्ही कोणत्या प्रकारे गवार बनवता हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आता त्यावर भाजलेली गवार मिक्स करून घ्यायची आहे. आता फोडणीत सुद्धा आपल्याला 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे कांदा लसूण मसाला टाकूया. आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ओलं खोबरं, शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर मिक्स करूया. चमचाभर मटण मसाला किंवा चिकन मसाला टाकायचा आहे. यामुळं मस्त चमचमीत टेस्ट येते. अतिशय सुंदर टेस्टची भाजी तयार आहे बघा. अशा प्रकारे गवार एकदा नक्की बनवून बघा, खूप छान लागते. शिजण्यापुरेसच आपल्याला पाणी टाकायचं आहे. खूप जास्त पाणी टाकू नका, कारण आपल्याला ही भाजी सुक्की बनवायची आहे. झाकण झाकून 10 मिनिटांसाठी भाजी शिजवून घेऊया. रेसिपी सफर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तयार आहे चमचमीत गवार. पुन्हा भेटूया अशाच सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.